निलेश नाईक साहेब आपण व्यासपीठावर यायचंय. चोलीचा माझे विराईला तुझ्या आशीर्वादाने सदा सुखी आकारले गावाला. गाव सारा जमलंय गो तुझे जत्रेला लोक सारे नाचतान गो तुझे पालखीला. हा मनपण साडी चोलीचा माझे विराईला तुझ्या आशीर्वादाने सदा सुखी आकारले गावाला. तुझ्या दर्शनाची आई ओढेच फार सोनं चाफ्याचा तुला घालीला हार. तुझ्या दर्शनाची आई ओढेच फार सोनं चाफ्याचा तुला घालीला हार. कळस सोन्याचा तुझ्या मंदिराला रंग भगव्याचा तुझ्या जेण्याला. हा मनपण कोंबड्या बकऱ्याचा माझे विराईला तुझ्या आशीर्वादाने सदा सुखी आकारले गावाला. हा मनपण कोंबडीचा माझे विराईला तुझ्या आशीर्वादाने सदा सुखी आकारले गावाला. आपले डोंगरची माय एकविरा ही जी लेणी कोणी बांधली ती म्हणजे तिचे 5 भाऊ 5 पांडवांनी. लेण्या कुरल्या डोंगरी लेण्या कुरल्या डोंगरी भार ठेवून आईवर भार ठेवून आईवर गेले पांडव बांधुनी माझ्या आईचा दरबार. 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 भीमा उचड दगडी अर्जुन नक्षी हो काढी. अर्जुन नक्षी हो काढी. अर्जुन नक्षी हो काढी. धर्म डोंगर फोडी द्रौपदी मंदिर झाडी. द्रौपदी मंदिर झाडी. द्रौपदी मंदिर झाडी. सहदेवल गुलानी सहदेवल गुलानी करविला चिरनुधार करविला चिरनुधार. गेले पांडव बांधुनी माझ्या आईचा दरबार. 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 काही दिवसापूर्वी समोर आलेली एक घटना ती म्हणजे आपल्या एकविरा आईचे दागिने तिच्या डोंगरावरनं चोरीला गेले. आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी एक न्यूज बाहेर आली ती म्हणजे मोदी सरकारने 500 आणि 1000च्या नोटा बंद केल्या. कारल्याचे डोंगरावर चोरावी टाकलाय डाका. कारल्याचे डोंगरावर चोरावी टाकलाय डाका. त्यांची आई निकारली हवाना सगळ्या खोट्या जायला नोटा. त्यांची आई निकाडली हवाना सगळ्याच खोट्या जायला नोटा. या शेटजीनी भरून ठेवलाय काले पैशाचा पोता. या शेटजीनी भरून ठेवला काले पैशाचा पोता. त्यांची आई निकारली हवाना सगळ्या खोट्या जायला नोटा. त्यांची आई निकाडली हवाना सगळ्याच खोट्या जायला नोटा. तुझा पैसा झाला खोटा आता कया वटवशील नोटा. तुझा पैसा झाला खोटा आता कया वटवशील नोटा. करोडाचा मालक तरी होता माणुसकीचा तोटा. दादा तुझे पैशाने आता येणार नाही र बाटा. त्यांची मोदीनी काढली हवाना सगळ्याच खोट्या जायला नोटा. त्यांची आई निकारली हवाना सगळ्याच खोट्या जायला नोटा. घोटाळा करून राशी खाल्यातून उपाशी मारली जनता. साहेबा तुझे पैशाचा आता घालशील काय र लोणचा. त्यांची आई निकारली हवाना सगळ्याच खोट्या जायला नोटा. त्यांची मोदीनी काढली हवाना सगळ्याच खोट्या जायला नोटा. तुझा पैसा झाला खोटा आता कया वटवशील नोटा. तुझा पैसा झाला खोटा आता कया वटवशील नोटा. थँक्यू. महाराष्ट्राची शान म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज
आणि आपण नेहमी त्यांना लक्षात ठेवतो, पण आपण एक वेळेस हे विसरून जातो की त्यांच्या सोबत असणारा तानाजी मालुसरे, ज्याने त्यांच्यासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली, या तानाजी मालुसरेला मानाचा मुजरा करण्यासाठी आपल्या समोर एक पोवाडा सादर करीत आहे. अहो राजे हो जिर राज र जीजी, अहो राजे हो जिर राज र जीजी, अहो राजे हो जिर राज र जीजी. स्वराज्याचं बांधू तोरण संधी पाहून कोंढाणा किल्ला घ्यावा ताब्यात, अष्टमी मूर्त ठेवा ध्यानात, जिजाबाई बदल्या राजगडात, जी 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 जिजाबाई बदल्या राजगडात, जी जी जी. कोंढाण्यासारखा बडत किल्ला मुघलांच्या हाती असणं बरं नाही, ही आपली अस्मिता आहे. प्रणाम केला मातेला, प्रणाम केला मातेला, आमंत्रण दिलं सर्वांना, सर्व मावळे लागले कामाला, शेलार मामा होते संगतीला. आणि एवढ्यात तानाजी मालुसरेंकडून रायबाच्या लग्नाचं निमंत्रण घेऊन एक दूत महाराजांकडे आला. आणि तेव्हा परतीचा निरोप पटविला तानाजीला, तुम्ही लगा लगीन करयाला, आम्ही बघा जातो लढाईला, जी जी जी. तानाजी मालुसरेला हे कळताच ते काय म्हणतात, आम्ही लग्नात वरबाप म्हणून मिरवायचं आणि आमच्या राजांना लढायला जायचं, हे कदापि शक्य नाही. तानाजीनं मनी केला पण आणि दिलं बघा वचन, आधी करू लग्न कोंढाण्याचे, नंतरच लग्न रायबाचे, घ्यावे ऐकून एवढे आमचे, जी जी जी. प्रणाम केला राजाला, प्रणाम केला राजाला, तानाजी वीर चालला, कमरला बांधला शेला, त्याच मारली बघा घोड्याला, मारली घोड्याला जिरजीजी, मारली घोड्याला जिरजीजी. कोंढाण्याचे उंच शिखर, कोंढाण्याचे उंच शिखर, रात किरकिर मोठी अवघड, गडावर जावे तरी कसे, टाकावे दोन्ही कडून फासे. आणि एवढ्यात तानाजीनं आपल्या पेटाऱ्यातून घोरपड बाहेर काढली. या घोरपडीचं नाव काय माहितीये? यशवंती. यशवंती चाल, घोरपड बांधली दोरीला, यशवंती कुंकू वाहतो तुला, आज यावे आमच्या मदतीला, गड येईल आमच्या हाताला, वचन दिले आम्ही राजाला, मावळे चढती वरतीला, होतो जागी स्वाभिमानाला, असे करून चढले कोंढाणा, जिरजीजी, चढले कोंढाणा जिरजीजी. त्यावेळी कोंढाण्याचा किल्लेदार होता उदयभान नावाचा एक राजपूत. ए उदयभान्या, कोण? तानाजी. हा, तुझा बाप तानाजी. अरे तू इथे काय करतोस? दिल्लीला चल, मुजरा कर, तुला किल्लेदार करतील. अरे हाट, दिल्लीला मुजरा करणारी हलकट जात मराठ्यांची नाही. अरे मी एक वेळ मोडेन पण वाकणार नाही. आणि मग तानाजीनं वार बघा केला, उदयभान कसा चौताळला, परत वार त्यानं बघा केला, तानाजीच्या मोडलं ढालीला, कमरेचा काढून इशेला, शेल्यावर जेलती वार आला, उदयभानच्या एक वार आला, तानाजीचा हात उडविला, इंच इंच जखमा अंगाला, रक्तान वीर न्याळला. रक्ताच्या थारोळ्यात तानाजीला बघून 80 वर्षाचे शेलार मामा उदयभानावर धावून आले. मामांनी मारलं उदाळाला, दात खाऊन गेला वाराला, रक्त लागलं होतं तलवारीला, छातीवर मामा बसलेला, दातांनी फोडलं नरडीला, साप साप करती वाराला, उभा चिरला उदयभानाला, उदयभानाला जिरजीजी, उदयभानाला जिरजीजी. थँक्यू. जय भवानी, जय शिवाजी. खूप खूप छान. स्टेज क्रमांक 2 वर तुम्ही जायचंय तिकडे. यानंतर येथे निलेश नाईक साहेब उपस्थित झालेले आहे. मी आमचे यानंतर या ठिकाणी ग्रुप होता विकेश म्हात्रे ग्रुप. विकेश म्हात्रे ग्रुप. निलेश नाईक साहेबांना विनंती करतो आपण पुढे यायचं आहे. भगवान ठाकूर साहेब, आपण त्यांचा सन्मान करायचा आहे. त्या कलाकारांनी स्टेज क्रमांक 2 वर जा. यांचा सन्मान होत आहे भगवान ठाकूर साहेब यांच्या हस्ते. यानंतर प्रिन्स ग्रुप, आपण तयारीत राहायचंय. सखी महिला संचालिका गुलाबताई